इतिहास, शिक्षण, संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अभिमानाने उभे असलेले शहर म्हणजे पुणे. ज्ञानाची समृद्ध परंपरा, वेगाने होणारा विकास आणि आधुनिकतेकडे वाटचाल करणारे हे शहर आज देशातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे. मात्र या प्रगतीसोबत शहरासमोर रोज निर्माण होणारे स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे आव्हानही उभे राहिले आहे. काही वर्षांपूर्वी विमाननगर परिसरात कचरा संकलनासाठी फीडर पॉइंटची व्यवस्था होती. मात्र येथे मोठ्या प्रमाणात मिश्रित कचरा जमा होत असल्यामुळे स्वच्छता राखणे हे मोठे आव्हान बनत होते. पहिलं इथं कचरा आम्ही जेव्हा घ्यायला यायचो तेव्हा वरतून खिडक्यांमधून कचरा खाली यायचा, वरतून लोक थुकायचे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पुणे महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. फीडर पॉइंटची पद्धत बंद करून घरोघरी जाऊन कचरा संकलन आणि स्त्रोतावरच कचरा वेगळा करण्याची पद्धत सुरू करण्यात आली. या बदलाला यशस्वी करण्यामागे महिला स्वच्छता कर्मींचा मोठा वाटा आहे. त्यांनी दररोज घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना कचरा योग्य प्रकारे देण्याबाबत मार्गदर्शन केले. विमाननगरमधील एका जागरूक महिला सदस्याने स्वतः पुढाकार घेत आपल्या सोसायटीतील नागरिकांना कचरा वेगळा करून देण्याबाबत प्रोत्साहित केले. आपल्याला 4 प्रकारचा कचरा वेगळा वेगळा द्यायचा आहे. त्यात वल्ला, सुका, सॅनिटरी वेस्ट, घरगुती घातक. घराघरातून कचरा वेगळा करून दिला जात आहे आणि स्वच्छता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी बनली आहे. फीडर पॉइंटचे प्रमाण कमी झाल्यावर परिसर अधिक स्वच्छ आणि सुव्यवस्थित झालाय. ते तर आता बऱ्यापैकी लोक आहे ना, सगळे कचरा वगैरे देतात. त्यांनी आम्हाला खूप पहिला त्रास दिला, पण आता सगळे व्यवस्थित आहेत आमच्याबरोबर. आज विमाननगर स्वच्छतेचे एक आदर्श उदाहरण बनले आहे. महिला शक्ती, नागरिकांचा सहभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या पुढाकारामुळे विमाननगरमधील हा बदल संपूर्ण पुण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे टास्कफोर्सची कर्मचारी आहे. हा परिसर चिरपॉन फीडर पॉइंट म्हणून ओळखला जातो. इथे मोठ्या प्रमाणात कचरा पडत होता, पण यावर इथे आम्ही काम करून कचरा का पडतो आहे ते कारणे शोधून पॉइंट पूर्णपणे बंद केलेला आहे. आता हा परिसर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि सुंदर झालेला आहे. स्वच्छ पुणे, सुंदर पुणे. माझे शहर, माझी जबाबदारी.